नमस्कार. मी घेऊन आली आहे नवीन कथा विवाह एक करार. मी चैत्राली यमगर आपल्यापुढे सादर करत आहे विवाह एक करार. लेखिका चैत्राली यमगर डोंबाळे. विवाह एक करार भाग 2. हे बघ आई, आता हे लग्न होणार म्हणजे होणार. फक्त 6 महिने. त्यानंतर मला आपला स्वतःचा असा फड उभारता येईल. लावणी नृत्य म्हटलं की त्याबद्दल जे लोकांच्या मनात अविचार येतात ते मला पुसून काढायचे आहेत. जसं कथ्थक, भरतनाट्यम हा एक कलेचा भाग आहे, तसंच लावणीसुद्धा एक कला आहे हे मला लोकांना सांगायचं आहे. आणि तुलाही माहीत आहे की मी त्यासाठीच नृत्यमध्ये पदवी घेतली आहे. इकडे भानू आपल्या आईला समजावत होती. हो ग, मला तुझी तळमळ कळते आहे. मी तुझी सख्खी आई नसली तरी मलाही तुझ्या भावना समजतात भानू. तर तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात. आणि हे कोण म्हणालं तुला की तू माझी आई नाही आहेस म्हणून? अगं, माझ्या सख्ख्या आईनेही इतकं प्रेम केलं नाही कधी माझ्यावर तितकं तू केलं, ती आपल्या आईच्या कुशीत शिरत म्हणते. भानू, पण तिचं बोलणं आईला जास्तच दुखावते. हो गाई, मला माहीत आहे. माझ्या सख्ख्या आईची मजबुरी होती आणि म्हणूनच तिने तुझ्याकडे दिलं मला जेव्हा मी जन्म घेऊन फक्त 2 तासही नीट झाले नव्हते तेव्हा. आणि तिने असं का केलं हेही मला माहीत आहे. तिची मजबुरी मला नाही कळणार तर आणखीन कुणाला समजणार? तीही उदास होऊन म्हणते. बरं, बस तुझं चांगलं व्हावं हीच तिचीही कायम इच्छा आहे बघ. अजून काही म्हणजे काही नकोय तिला. त्यांनी तिचा तो उदास आवाज ऐकून तिच्या केसांवरून हात फिरवत म्हटलं. होणार, माझंही सगळं नीट होणार आणि म्हणूनच मी हा फड उभा करत आहे माझ्या जिद्दीवर. तसंही माझा आणि माझ्या आईचा भूतकाळ ऐकून माझ्याशी लग्न करायला कोणीच तयार नव्हते. पण हे मिस्टर चंद्रकांत नानासाहेब देवकाते यांनी एका मिनिटात माझ्या या प्रस्तावाला होकार दिला. ती मनात एक जिद्द ठेवून बोलत होती. तिच्या मनात चंद्रा देवकाते यांच्याबद्दल एक आदर होता. ती त्याच्यासाठी खूप कृतज्ञ होती, जे तिच्या डोळ्यातही आता स्पष्ट दिसत होतं. तर तुम्हाला हा 6 महिन्यांचा लग्नाचा करार मान्य आहे? कोर्टाने पहिला प्रश्न लेडीज फर्स्ट या अनुषंगाने तिलाच विचारला. हो सर, मी हे लग्न माझ्या स्वखुशीने करायला तयार आहे. हा 6 महिन्यांचा करार असलेला लग्न मला मान्य आहे, ती ठामपणे बोलते. ओके, यात काही त्यांच्या अटी आहेत, त्या नजराखाली घालून घ्या. जास्त अशा नाहीत, पण तरीही तुम्ही अवेअर असणं गरजेचं आहे. कोर्टाने सांगितले तसं तिने एकदा त्याच्याकडे बघितलं. आज लग्न आहे म्हणून तो मस्त पिवळ्या रंगाची शेरवानी घालून आला होता. त्यात त्याचा तो गोरा दुधी रंग खुलून दिसत होता. तिने पाहताच तो हसून पाहतो आणि खून करतो की साईन कर म्हणून. तशी ती पुढे सरकते. अटी त्याच्या काहीच नव्हत्या. मेन अशी एकच अट होती की 6 महिने दोघं त्याच्या खोलीत जरी मित्र म्हणून असले तरी बाहेरच्या जगात त्याच्या आईवडिलांशी, भावंडांशी मात्र तिने सून, वहिनी आणि समाजासाठी त्याची बायको म्हणूनच जगायचं, जे तिला आधीपासूनच मान्यच होतं की. तिने मग थोडी स्माईल देत त्याच्याकडे पाहिलं. वकिलांकडून पेन घेतला आणि कागदपत्रावर साईन करायला लागली. पण तिला आठवू लागला त्यांचा भूतकाळ, त्यांची पहिली भेट. मनात आत्तासुद्धा खूप चलबिचल होती की आपण हे नातं निभावू शकू ना या 6 महिन्यात. त्यांचा पास तिला खुणावू लागला. 2 महिन्यापूर्वी तर तिने त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं, तेही एका सुप्रसिद्ध अशा विवाह संस्थेत, जिथे ती आपलं नाव नोंदणीसाठी आली होती. आणि तोही तिने विवाह संस्थेला जेव्हा आपल्या अटी ठेवल्या होत्या त्यांच्यासमोर, तेव्हा त्या लोकांनी तिला वेड्यात काढलं होतं. असं होणं शक्य नाही हे ठाम सांगितलं होतं. अपमानास्पद वागणूकही दिली होती, कारण ती एका तमासगिरीणीची मुलगी आहे हे त्यांना फॉर्ममध्ये कळालं होतं. कथा आवडत असल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.